दादा मला सांगा, तुम्ही किती वर्षापासून व्यवसाय करता? 20 वर्षापासून. 20 वर्षात तुम्ही एवढे शेवगा शेंगाचे भाव कधी पाहिले नाही ना, 800 रुपये किलो जागेवर चालले. आता इथं काय गाव आजचा काय भाव आलाय? 800 रुपये किलो चालला ना आजचा भाव. हा, तर ते येईनच नाही ना, आलाच नाही तर थोड्याफार आणते लोक. तर 800 रुपये किलो विकायला लागला मार्केटला. आम्ही काय भाव विकाव त्याला? गिराईक घेईन का? नाही घेत ना गिराईक. एवढं भाव आहे मग आता आणल्यानंतर सुद्धा तुमच्या अंगावर पडायचं नाही, मग ते इकले तर बरं आहे, नाही तर मग अंगावर तर पडणार सर. त्याच्याबरोबर आता कुठल्या भाजीपाल्याचे भाव वाढले? लसणाचा भाव वाढला. लसण चालला 3,500 रुपये. तर 100 रुपये पावशेर तर इथंच विकणं लागतो आम्हाला. अजून कशाचे वाढले? अनेक दोडके वाढलेले. भेंडी सारच ज्यादा वाढली. भेंडी 60 रुपये किलो जागेवर चालली. इथं आम्ही 20 रुपये पावशेर विकतो. आलू वाढलेले 40 रुपये किलो. शिवरात्री पासून आलू 40 रुपये किलो चालू आहे. कांदे चालू आहे 50-60, 50-60. टमाटे भाजीपाल्याचे भाव लागणार. हो, आता फक्त मेथी पालक ते स्वस्त आहे. कोथिंबीर सस्ती आहे. आता वांगे बी वाढत 2-3 दिवसात. आता 60 आहे तर वांगे बी वाढन 20 रुपये 30 रुपये चालू होऊन वांगे. वातावरण बदलतं, याचा काय परिणाम होतो का? परिणाम तर झालेलाच आहे सर. मालच येत नाही ना. माल आला तर भाव येतो. गिराईक काय म्हणते? गिराईक तर बिलकुल दिसणारच नाही आता, पहिल्यासारखी नाही. काय नाव तुमचं? रमेश नागोजी वानखेडे. दादा मला सांगा, तुम्ही काय भाजीपाला खरेदी केला? मी कारले घेतले. अच्छा, आणि काय भाव भेटले? आज 20 रुपये पावशेर. भाजीपाल्याचे भाव काय वाटतं तुम्हाला? वाढले का कमी? वाढले. आता तुमचं बजेट काय म्हणतो? बजेट मध्ये आता सगळी महागाई झाली ना. भाजीपाल्याला 500 रुपये सुद्धा पुरत नाही. थैली भर बाजार येत नाही भाजीपाल्याला. शेवगाचे शेंगाचे भाव वाढले. हो, लय वाढले. 800 रुपये भाव झाला. हो, तुम्ही खाताय का? आता गण खावाटं पण पैसे कोण खावाटत नाही. कांदे पण वाढले. कांदे वाढले. लसणाचे भाव 400 350-400 रुपये किलो. आता तुम्ही करताय का? म्हणजे खाण्यात चाललंय का? खाऊ वाटतं पण मनी नाही ना जवळ. मनी असलं की मग खाऊ वाटतं काही माणसाला. आता कडधान्यावर जोर चाललाय. घरच्या घरीच. काय नाव तुमचं? भगवान शेळके, रेवगाव. तर मला सांगा, तुम्ही भाजीपाल्याचा व्यवसाय करताय. आजपर्यंत शेवगाचे भाव काय होते आणि आज काय भाव चालू? आज शेवगा 100 रुपये पावशेर आहे. मार्केटला मिळत नाही. आणि कशाचे भाव वाढले? लसणाचे, कांदा, साऱ्या माळाचे भाव वाढले सध्या. मग ते 400 ते 800 रुपये भाव चाललाय. आता गिराईक घेतोय का तेवढं? नाही घेत. गिराईक कमीच भावात मानते. 10 आणि 15 मानते. तिथे मार्केटला सगळे माल 80 रुपये 70 रुपये किलो जाग्यावर आहे. माल तिथून भेटत नाही, पण इथं गिराईक खूप स्वस्त मानते. व्यवसायाचा परिणाम झालाय का? हा, खूप परिणाम झाला. पैसे होत नाही, काहीच नाही. काय नाव तुमचं? संगीता दंबडे.